माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोते हो, आज विविधांतर्गत नारी विश्व या कार्यक्रमात नृत्य दिग्दर्शिका किरण भेले यांच्याशी प्रज्ञा इंगोले यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. श्रोते हो, नमस्कार. आजच्या नारी विश्व या कार्यक्रमात मी आपली मैत्रीण प्रज्ञा इंगोले सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत करते. श्रोते हो, कला ही माणसाला जगायला शिकवते. नृत्य ही त्यापैकीच एक कला. नृत्य हे केवळ एक कला नाही, तर साधना आणि व्यायाम यांचा उत्तम मेळ आहे. आजच्या काळात अनेक महिला नृत्याला करिअर म्हणून यशस्वीरित्या पुढे नेत आहे. या क्षेत्रातील आव्हाने, यश आणि प्रवासाविषयी जाणून घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे नृत्यकलेच्या क्षेत्रात गेली 3 दशके अविरतपणे कार्यरत असलेल्या एका बहुआयामी व्यक्तिमत्वाला. कथक नृत्याची साधना, नृत्य दिग्दर्शनातील नाविन्य, अनेक राष्ट्रीय पुरस्कार आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झालेला अनोखा विक्रम अशा अनेक उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सखींनो, त्यांनी अनेक शिष्य घडवल्या. अमरावतीच्या मातीतून उभारी घेत राष्ट्रीय स्तरावर विविध मंचावर आपल्या कलेची छाप उमटवणाऱ्या, तसेच शेकडो विद्यार्थ्यांना नृत्याचे संस्कार देणाऱ्या प्रख्यात नृत्य दिग्दर्शिका, कथक कलाकार किरण भेले यांचं आजच्या नारी विश्व या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. तर त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाविषयी, नृत्यकलेतील योगदानाविषयी आणि त्यांच्या यशामागील संघर्षाविषयी आज आपण त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधणार आहोत. तर ताई, आजच्या आपल्या नारी विश्व या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद ताई, मला इथे बोलवल्याबद्दल. आपल्या नारी विश्व या कार्यक्रमातला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की आपल्या नृत्याच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली, या क्षेत्रात तुमचं पदार्पण कसं झालं आणि त्या मागची पार्श्वभूमी काय होती? म्हणजे तुम्हाला याची आधीपासून आवड होती किंवा यामध्ये तुम्ही स्वतःला कसं घडवलं? मी 3 वर्षाची होती तेव्हापासून नृत्य करत आहे. आणि मी आरशासमोर डान्स करायची. तर माझे वडील तिथे MP मध्ये सुपर क्लास 1 ऑफिसर होते, आता नाही आहे, पण त्यांनी त्या काळात मला असं बघितलं की हिला खूप आवड आहे. तर जितके पण मोठे मोठे गुरु भेटले, माझ्या वडिलांचं ट्रान्सफर व्हायचं 3-3 वर्षांनी. तर आम्ही खंडवा, इंदोर, रतलाम, उज्जैन, भोपाळ सगळ्याच जागी राहिली आहे. तर माझ्या वडिलांनी मला त्या काळात जेवढे पण गुरु होते, आणि मेन म्हणजे मला जिम्नॅस्टिक पण शिकवलं तेव्हा. आणि कथक नृत्यामध्ये मी विशारद झालेली आहे. आणि अनेक कार्यक्रम मी प्रसिद्ध होती, जशी आता महाराष्ट्रात झाली तशी मी मध्य प्रदेशातही प्रसिद्ध होती की किरण का डान्स रखेंगे, किरण का डान्स रखेंगे, असं करून माझे खूप प्रोग्राम्स झाले आणि अनेक पुरस्कार मी तेव्हा लहानपणापासून जिंकले आहे. ते सुरुवात आज माझा 36 वर्ष झाले इथे महाराष्ट्रात, तरी पण सुरूच आहे आणि मला भरपूर करायचं आहे. अच्छा, म्हणजे तुमची जी नृत्याची सुरुवात झाली ती बालपणापासूनच झाली आहे? हो. म्हणजे बालपणापासून तुम्हाला त्या क्षेत्रात खूप आवड होती नृत्यामध्ये? खूप जास्त. आणि माझ्या वडिलांनी मला खूप सपोर्ट केला आणि लग्नानंतर माझ्या वडिलांच्या जागी माझ्या पतींनी केलं. अच्छा, अरे वा. माझे मिस्टर सिव्हिल इंजिनियर राजीव कुमार भेले. आणि माझ्या लग्नानंतर आमच्या देवरणकर नगरला शारदा बसत होती. तर त्यांनी म्हटलं की शारदेमध्ये कोणी कोणी काय करेल. तेव्हा माझं नुकतंच लग्न झालं होतं. तर घरी माझ्या कोणाला माहिती नव्हतं की मी नृत्य करते म्हणून. मी माझ्या मिस्टरांनी नव्हतं सांगितलं, सासूबाईंना नाही. मग मी म्हटलं की मी काहीतरी करू का? तर सासूबाई म्हणे कर, त्यांना थोडीशी आवड होती. तर मग मी शारदेमध्ये डान्स केलं. तर सगळे बघतच राहिले, अरे इतकं मोठं कलाकार आपल्या कॉलनीतच आहे. तर मग भंडारी म्हणून वहिनी आहे, त्यांनी मला म्हटलं किरण तू याचा कर ना, क्लास खोल. आणि तेव्हा पहिली विदर्भात मी महिला म्हणून नृत्य सुरू केलं. आणि माझ्याकडे 1-2 विद्यार्थीपासून सुरू झाले. आणि सुरुवात करत करत इतके झाले की मी म्हणजे सांगू नाही शकत. आणि तो छोटासा मोराचा पिसारा माझा आज इतका मोठा फुलला. खूप लोकांनी सपोर्ट केला आणि भरपूर लोकांनी क्रिटिसाइज पण केला.
पण चालते, त्याच्याशिवाय आपण पुढं नाही जात. म्हणून आपल्या मागे पाठीमागे बोलणारे पण पाहिजे आणि समोर चांगले बोलणारे पण पाहिजे. अगदीच बरोबर आहे. गेल्या 36 वर्षाच्या प्रवासात कोणती आव्हाने तुमच्या पुढे आली आणि पूर्णपणे या क्षेत्रात झोकून द्यावं असं तुम्हाला कधी वाटलं? आणि त्यातूनही मला विचारायला आवडेल, एक स्त्री म्हणून या क्षेत्राकडे बघताना आणि संपूर्णपणे या क्षेत्रात आपल्याला वाहून देताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या? भरपूर अडचणी आल्या. मी कुठे कुठे क्लासेस नाही घेतले, घरूनही काही काही विरोध होता, बाहेरून पण बरेच लोकांनी नावं ठेवले की ही नृत्य करते, असं कसं, मुलींना नाही पाठवणार. नंतर हळूहळू मी कुठे कुठे क्लास घ्यायला जायची, हळूहळू मी त्याला खूप इम्प्रूव्हमेंट केलं आणि कार्यक्रम सुरुवात केले. मी स्वतः पण घ्यायला लागली प्रोग्राम हळूहळू छोटे छोटे. अडचणी तर खूप येतात, पण अडचणीतूनच पुढे गेलेला माणूस नेहमी पुढे जातो असं मला वाटते. आणि ते अनुभव आल्याशिवाय आपल्याला त्या गोष्टीची किंमत नसते. अगदी बरोबर बोलला. कथ्थक, लोकनृत्य, फ्युजन आणि सिनेमॅटिक कोरिओग्राफी यामध्ये काम करताना आपल्याला कोणता अनुभव विशेष लक्षात राहिला? प्रत्येक फॉर्म अलग असतो डान्समध्ये. कथ्थक शिकवताना प्युअर कथ्थक आणि पिक्चरच्या गाण्यांवर आणि फोक डान्स हे सगळं टोटली वेगळं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक जण त्या गोष्टीमध्ये ट्रेंड पाहिजे. तेव्हाच यदि गुरु ट्रेंड आहे तर तो शिष्यांना चांगलं शिकवेल. पण आजकाल असं झालंय की कोणी कोणाला काही शिकून राहिलं, गल्ली गल्लीत डान्स उघडून राहिले. पण तो प्रत्येक फॉर्म मध्ये, जसं कथ्थक आहे, कथ्थकवाला, भरतनाट्यम आहे, त्यांनी पूर्ण ते शिक्षा घेतली पाहिजे आणि तो तेव्हाच तो पुढे जाईल. अगदी बरोबर. आणि शिष्यांना तो बरोबर शिकू शकेल. आपल्या अमरावतीसारख्या शहरातून राष्ट्रीय स्तरावर पोहोचताना आपल्याला कोणते संघर्ष करावे लागले? संघर्ष तर असे खूप नाही करायला लागले. फक्त तिथे इतक्या दूर जाणं येणं, खर्च करणं हे प्रत्येकाला जमत नाही. पण मी भरपूर मुलींची फीस न घेऊन, त्यांना मी सपोर्ट करून, त्यांचे फीस मी भरून असे भरपूर स्टुडंट्सला मी नॅशनल स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलेलं आहे. जसं दूरदर्शनवर मी 54 एपिसोड केले आहे सह्याद्रीवर, आणि बुगी बुगीला सोनी टीव्ही, कलर्स टीव्ही असे सगळेच चॅनल, झी मराठी आहे, झी युवा आहे, त्याच्यात मी पण माझ्या मिस्टरांसोबत परफॉर्म केलेला आहे. झी मराठी आहे आणि ETV वर आताच नेमकं माझं मागच्या वर्षी परफॉर्मन्स झालेला आहे. तर असे अनेक चॅनल्स केलेले आहे मी. आणि मला ते नृत्याची आवड असल्यामुळं मला असं वाटलं की मी का जावं. मी लोकांना संधी दिली. खेडेगावाच्या मोर्शी आहे, शारदा कन्यासारखी शाळा आहे जिथे अनाथ मुली आहे, गरीब मुली आहे, त्यांना मी पैसे न घेऊन त्यांना मी शिकवलं आहे. आणि त्यांना ते संधी मी दूरदर्शनला पण दिलेली आहे. अरे वा, खूप आणि त्यांनी एवढ्या मोठ्या चॅनल्सवर त्यांनी आपले परफॉर्मन्स दिले आहे आणि अमरावतीचं नाव रोशन केलं, आपल्या विदर्भाचं. अरे वा, खूप छान. आपल्या अमरावती शहरातून अनेक विद्यार्थी तुम्ही घडवले आहेत. सखीनो, आपण बातचीत करीत आहोत आपल्या अमरावती शहरातल्या नृत्य दिग्दर्शिका किरणताई भेले यांच्याशी. कार्यक्रमांमध्ये जे तुम्ही विद्यार्थी पाठवले त्यासाठी तुम्ही नृत्य दिग्दर्शन केलं आहे. तर बुगी उगी, चक दुम दुम आणि एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा यासारख्या अनेक कार्यक्रमात तुम्ही नृत्य दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये तुम्हाला कसे अनुभव आले? हे तर माझं स्वप्नासारखं झालं होतं. माझ्यासाठी एक खूप अभिमानाची गोष्ट आहे की मी या सगळ्या चॅनल्सवर गेली आणि तिथे सरोज खान, जे सगळ्यात मोठ्या नृत्य दिग्दर्शिका आहेत, त्यांच्याशी मी 2दा भेटली आणि त्यांनी मला चकदुमदुम मध्ये वाहवाही दिली. आणि फराह खान सारख्या खूप मोठ्या कोरिओग्राफर आहेत, त्यांच्याशी मी भेटली. एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा मध्ये माझी स्टुडंट आहे, अपंग आहे, ती नंदिता विखार म्हणून आहे. तिला मी झी मराठीवर मराठी पाऊल पडते पुढे यामध्ये आम्ही फायनल पर्यंत गेलो होतो. आणि सगळ्यांनी इतकी तारीफ केली, मुग्धा गोडसे पासून खूप मोठे मोठे फिल्म स्टार, जावेद जाफरी, नावेद जाफरी, म्हणजे डान्सच्या क्षेत्रातले. आता मला टेनिस लुईसशी खूप मोठा पुरस्कार भेटला, मास्टर मर्जीशी भेटला. आणि माझं एक स्वप्न आहे आता, बस माधुरी दीक्षितशी भेटायचं आहे मला. ते मी आता पूर्ण करणार. नक्कीच नक्कीच, तुमचं हे स्वप्न नक्की पूर्ण होणार. धन्यवाद. तुम्हाला अनेक राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाले. तर हे राष्ट्रीय पुरस्कार कोणते आणि ते प्राप्त करताना, ते मिळवताना तुमच्या मनात कोणत्या भावना आल्या? मनात म्हणजे अति आनंद होता
आणि मला जयपूरला आता नुकतीच मला गोव्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर कथ्थक नृत्यावर मला गुरु दर्पण अवॉर्ड भेटलेला आहे. याच्या अतिरिक्त भरपूर अवॉर्ड्स भेटले मला, महाराष्ट्र रत्न, विदर्भ रत्न, आणि कोरिओग्राफरचे अवॉर्ड तर नेहमीच भेटतात. भरपूर नावं आहे, एवढे नावं नाही घेता येणार. सगळ्यात जास्ती मला आनंद आहे की दूरदर्शनला मी प्रथम, द्वितीय आणि तृतीय भरपूर पुरस्कार प्राप्त केले. करीब 30-40 पुरस्कार माझ्याकडे आहे. खूप छान. तर आपल्याला आजच्या पिढीमध्ये शास्त्रीय नृत्याविषयी कितपत आकर्षण दिसून येते? आता झालंय सुरू. आता भरपूर मला असं दिसलं पॅरेंट्स मध्ये की हमको कथक सिखाना आहे, भरतनाट्यम सिखाना, आणि खरोखर बेस असलाच पाहिजे. तुम्ही किती चांगले डान्सर असले पण तुम्हाला हे बेस असल्याशिवाय तो डान्सर वाटत नाही. यदि कथक आहे, सेमी क्लासिकली डान्स केला आपण, तर त्याच्यामध्ये जो तुमचं बॉडी लँग्वेज आहे ती सांगून देते तुम्ही प्रशिक्षित आहे की नाहीये. म्हणून कोणतेही याच्यात तुम्ही ट्रेंड झाले पाहिजे. म्हणजे आता आजकालची जी पिढी आहे ती शास्त्रीय नृत्याकडे वळत आहे, आवडीने ते करत आहे. हो, करत आहे. भरपूर पेरेंट्स म्हणतात मॅडम अब कथक के अपने को एग्जाम देना है बच्चों को. ते नक्की करा, बेस आलंच पाहिजे. आम्ही पण शिकलो आहे तर शिकलंच पाहिजे मुलांनी. अगदीच. आपली जी आतापर्यंतची 36 वर्षाची कारकीर्द झाली, तर या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय जे सादरीकरण आहे आपलं आतापर्यंतचं, तर त्यापैकी संस्मरणीय सादरीकरण कोणते? मी झी मराठीवर जे केलेलं आहे माझे स्टुडंट नंदिता विखारने. अच्छा. आणि तिने इतके सुंदर सुंदर नृत्य केले की मला त्या लोकल ट्रेनमध्ये मुंबईला बसायचं तर लोक आम्हाला ओळखायचे की अरे हे तर तुम्ही होते, आता सोनीवर दिसले, आता जीवर दिसत आहे, अरे तुम्ही तर कलर्सवर होते, हीच आहे ना ती मुलगी. म्हणजे आम्हाला इतका अभिमान वाटायचा, अरे वा, ट्रेनमध्ये आम्ही असं अकडून बसून जायचं आणि खूप मजा यायची. आणि जिथे गेलो आम्हाला लोक स्पेशली बोलवायचे, या तुम्ही तर दिसले. नागपूरलाही गेलो आम्ही काही कार्यक्रमाला, तुम्हीच होत्या ना म्हणे, दिसल्या. आणि त्यावेळेस कसं होतं की दूरदर्शन याला जे कार्यक्रम यायचे, धमधमाधम, बुगी बुगी, तर तेव्हा लोक वाट पाहायचे खेडोगावीला, अरे भेले मॅडमचा प्रोग्राम येणार आहे, आवर्जून सगळे घरी त्यावेळेस आपल्या घरी येऊन जायचे की 7:15ला तो कार्यक्रम यायचा. आणि लोक सगळेच पाहत होते, असं नाही आहे. मला इतके लोक भेटायचे आणि माझ्याजवळ मी हजारो विद्यार्थींना शिकवायची, कितीतरी शाळेत जायची. म्हणजे मला असं वाटते मी कधी आराम केला नाही. आणि आराम माझ्यासाठी मला आवडत नाही. मला असं वाटते नाही, आताही आपण करत आहे, तेव्हाही मी कंटिन्यू 200-200 विद्यार्थीला एट ए टाइम शिकवायचे. अरे हो, खूप छान. तुम्ही सांगितलं की तुम्ही अनेक विद्यार्थ्यांना घडवलंय आणि तुम्ही त्यांना जे डान्स शो साठी घेऊन जात होता, तर असा एखादा अविस्मरणीय क्षण कोणता आहे तुमच्या आयुष्यातला? 26/11ला जे झालं होतं टेररिस्ट, तेव्हा आम्ही मुंबईला होतो. आमचं कसं होतं की संध्याकाळी अमरावतीवरून निघत होतो आम्ही, दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचलं, दिवसभर शूटिंग केली आणि रात्री वापस. तर माझ्यासोबत चंद्रपूरची, यवतमाळची आणि अमरावतीच्या मुलीच होत्या आणि त्यांची एक बहीण होती आणि मी होती. बरेचदा सरांना न्यायची नाही, आम्ही जातो सकाळी आमदार निवासाला, फ्रेश झालं की दूरदर्शनला. आणि मॅडमला म्हणून देत होती, मॅडम प्लीज आम्हाला लवकर जायचं आहे, तर आमची इतक्या वाजता ट्रेन आहे. तर त्या दिवशी आमची ट्रेन होती 8:15 वाजता. तर मी म्हटलं की नाही, 8:15 वाजताची नाही, आपण लवकर निघून जाऊ, 6:15ला आपली विदर्भ ट्रेन असते, तर तुम्ही तत्काल करा. काय माहित काय माझ्या मनात आलं की मुली आहे, लवकर निघून गेलेलं बरं. बस आम्ही निघालो आणि भुसावळला पोचलो. 8:15 वाजता हे पूर्ण प्रकरण घसलं. सगळे म्हणजे टेररिस्ट तिथे लपलेलेच होते. आता तुम्ही सांगा किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे काय झालं असतं, त्या मुलींना घेऊन कुठे गेली असती, वाचलो असतो की नाही. आणि नेमके तेव्हा ते लपलेलेच होते तिथे. नंतर आम्हाला भुसावळला कळलं की तिथे असं झालं. सगळ्या ट्रेने बंद झाल्या ना, मुंबईचं पूर्ण बंदच झालं. मग तेव्हा काही मोबाईलचं इतकं नव्हतं, 1-2 जणांजवळच मोबाईल राहायचे छोटे. तर घरी सगळे वाट पाहून राहिले, सगळे टीव्ही लावूनच बसले होते. मी सकाळी घरी पोहोचली, सगळे म्हणे अरे बापरे किती मोठी गोष्ट झाली. आणि म्हणजे माझं तर जाऊ द्या, पण माझ्यासोबत ज्या वेगळ्या वेगळ्या गावाच्या मुली आई वडिलांनी माझ्यासोबत पाठवले होते, ही माझी जिम्मेदारी होती ना. बरोबर. पण हे इतकं मोठं प्रकरण झाल्यावर म्हणजे मी कधीच विसरू नाही शकत.
आणि देवाने मला अशी बुद्धी दिली की पहा नाही 8:15 न जाऊन आपण 7:15 विदर्भने निघू. बस आम्ही निघालो आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी मला विचारलं, मॅडम आप आ गए, भगवान ने बचा लिया. तर आपल्या या यशामध्ये आपल्या कुटुंबियाचे आणि सहकाऱ्यांचे किती योगदान आहे? भरपूर. त्यांच्याशिवाय मी काहीच नव्हते करू शकत. सगळ्यात पहिलं तर मी माझ्या वडिलांचं नाव घेईल, ज्यांनी मला आज शिकवलं, त्यावेळेस मला इतकं पुढं आणलं. हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. लग्नानंतर माझ्या पतींनी मला, राजू भेलेंनी खूप पुढं नेलं आणि आजही माझा पूर्ण सपोर्ट करतात. माझ्या घरी माझे दोघंही मुलं, त्यांनी पण लहानपणापासून खूप ॲडजस्टमेंट केले की आई इकडे चालली, आई तिकडे. दिवसभर मी याच्यातच बिझी राहायची. पण माझे दोघं मुलं इंजिनियर झाले, एमटेक झाले, MBA झाले. तर त्यांनी आपल्या आपल्या फील्डमध्ये त्यांनी आपलं केलं. माझी मुलं दूरदर्शनला आले आहे, अरे वा. बुगी वुगीला आलेलं आहे. अच्छा. त्यांनी माझ्यासोबत पूर्ण सपोर्ट केला माझ्या कलेला. माझ्या मोठ्या मुलांनी शिकवलं पण, छोट्यांनी पण. तर असं माझं पूर्ण फॅमिली बॅकग्राऊंड इतकं सुंदर होतं की मला कधीच असं नाही वाटलं की मी कशाला या कलेत आले. आमच्या घरी प्रत्येक गोष्टी सपोर्ट असते. मी किती मोठे मोठे शोज घेते. अमरावतीत बरेच फॅशन शो घेतले मी. त्याच्यामध्ये महिलांना कधी पुढं नव्हते येऊ द्यायचे, पण माझ्यामुळं सगळ्या महिला पुढं आल्या, बाहेर गावी जायला लागल्या. आज अमरावतीचं नाव कुठल्या कुठे गेलंय. अगदी बरोबर. तर म्हणजे तुम्हाला तुमच्या कुटुंबियाचा खूप मोठा पाठिंबा आहे. हो, भरपूर आहे. सखीनो, आपण बातचीत करीत आहोत आपल्या अमरावती शहरातल्या नृत्य दिग्दर्शिका किरणताई भेले यांच्याशी. तर आजच्या सोशल मीडियाच्या युगात नृत्य कलेसमोर कोणत्या संधी आणि कोणते आव्हाने आहेत? आव्हान म्हणजे आजकाल कसं झालं आहे, भरपूर लोक काही नृत्याच्या नावाने काही पण करून राहिले. तो करत आहे म्हणून मी करतो, टीव्हीत दाखवत आहे म्हणून मी करतो, काही करतात. पण मला असं वाटते की कुठेतरी हे थांबलं पाहिजे. नुसतं व्हिडिओ पाहून तुम्ही डान्स करत आहे आणि क्लासेस उघडत आहे, हे चुकीचं आहे. तुम्हीच चुकीचं करत आहे आणि तुम्ही चुकीचे शिष्य घडवत आहे. असं झालं ना. कोणत्या शाळेत पण विद्यार्थीला शिक्षक शिकलेला असला तोच चांगली शिक्षा देतो ना. आणि ज्या शिक्षकाला येतच नाही तर तो कसा शिकवणार आहे? तो मुलगा चुकीचा शिकेल ना. अगदीच. म्हणून आपण कसं सुशिक्षित लोकच ठेवतो ना शाळेत, तसंच हे पण आहे. कोणती कला, गायन असो, हे असो, त्याच्यासाठी प्रशिक्षण घ्या, छान शिका, चांगलं करा. तुम्हाला व्हिडिओज बनवायचे, काही करा, पण त्याच्यासाठी तुम्हाला स्वतः पण काहीतरी त्याचं नॉलेज असलं पाहिजे. त्याचं योग्य प्रशिक्षण घेणं सुद्धा प्रशिक्षण शिवाय काही नाही आहे. अगदीच. तर भविष्यात कोणती नवीन स्वप्न तुम्हाला पूर्ण करायची आहे? भरपूर स्वप्न आहे माझे अजून पण. इतकं केलं पण अजून करायचं आहे. अजून नवीन नवीन शिष्य घडवायचे आहे, नवीन नवीन लोकांना संधी द्यायची आहे. आणि मला माधुरी दीक्षितशी एकदा भेटायचं आहे. ते स्वप्न मी नक्की करेन. नक्कीच, नक्की पूर्ण होईल. माझं खूप मोठं स्वप्न होतं, म्हणजे आपली प्रसिद्ध नर्तिका, फिल्म ॲक्ट्रेस सुधा चंद्रनजीशी पण मी 2दा भेटली आहे. अच्छा. आणि त्यांनी पण 2दा माझा सन्मान केला. हे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. खूप छान. आज एवढ्या मोठ्या अभिनेत्रींसमोर मी त्यांच्या गाण्यावर नृत्य केलं. अरे वा. माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की सुधा चंद्रन सारख्या फिल्म ॲक्ट्रेस आणि नर्तकींशी मी भेटली आणि त्यांनी 2दा मला अवॉर्ड दिलेला आहे. आणि माझ्या नृत्याची स्वतः तारीफ केली. आणि मी त्यांच्या गाण्यांवर, नाचे मयुरीचं गाणं आहे, अच्छा, मैं तोसे बोलू ना घुंगट खोलू ना, ते गाण्यावर मी त्यांच्यासमोर करताना खूप घाबरली पण होती. अच्छा. पण त्यांनी इतकी तारीफ केली की मला म्हणजे वाटलं की मी काहीतरी केलं आहे जीवनात. त्यांच्याकडनं तारीफ भेटणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. अगदीच बरोबर आहे. आणि त्या खूपच छान आहे, बोलायला खूपच गोड आहे. अगदीच. कारण एवढ्या मोठ्या व्यक्तीकडून एक प्रशंसेची थाप मिळवणं, तेच तर. सरोज खूप खान, मोठी गोष्ट फराह आहे. खान, एवढे मोठे मोठे नृत्य दिग्दर्शिका जे आहे. गोपी कृष्णजींशी म्हणजे मी नृत्य समोर पाहिलं. माझ्या वडिलांना खूप आवड होती. अच्छा. जिथे पण नृत्याचे कार्यक्रम राहायचे, कथक, तिथे मला न्यायचे. तर गोपी कृष्ण सारख्यांचा मी डान्स समोरून बघितलाय. म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ते अभिमानाची गोष्ट. संधी नाही भेटत पाहायची. आणि एक मी सांगते, माझे वडील तेव्हा व्हिडिओ हे काहीच नव्हते. तर माझे वडील माझ्यासाठी रेकॉर्ड्स आणायचे डान्सचे. अरे. आणि एक पायल की झनकार म्हणून पिक्चर लागली होती. माझ्या वडिलांनी मला 10-15 वेळा दाखवली.
अरे बापरे. त्याचे गाणे आणले, रेकॉर्ड आणली. मला म्हणे तू हे पहा पिक्चर. ते पिक्चरला घेऊन जायचे मला आणि मी ते पिक्चर पाहून पाहून डान्स केला. तेव्हा सेमी क्लासिकल खूप कमी लोक करायचे. मग मी तो फॅट तेव्हापासून सुरू केला आणि आजपर्यंत माझं सुरू आहे. अरे वा. तर शेवटी आपल्या चाहत्यांना आणि नवोदित जे कलाकार आहे आणि मुलींना या नृत्य क्षेत्रात करिअर करण्यासाठी आपण काय संदेश द्याल आणि आपल्या सखींना काय सांगाल? मला असं वाटते की आपला जो पण छंद आहे तो पूर्ण केला पाहिजे आणि मनाला जे आवडतं, आनंद होतं ते सगळ्यांनी करावं. अगदी बरोबर. आणि त्याला कॅरियर बनवायचं आहे, करिअर हे ते, तर त्याच्यासाठी तुम्ही मेहनत करा, त्याचं प्रशिक्षण घ्या आणि पुढं जा. अगदी बरोबर. तर किरणताई, आज आपण आपल्या प्रदीर्घ आणि प्रेरणादायी नृत्य प्रवासाबद्दल अतिशय मनमोकळेपणाने संवाद साधला. संघर्ष, जिद्द, सातत्य आणि कलेप्रती असलेली निष्ठा यांच्या जोरावर आपण नृत्य क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अनुभवातून आणि विचारामधून अनेक नवोदित कलाकारांना निश्चितच प्रेरणा मिळेल. कथकसारख्या शास्त्रीय नृत्यकलेचे जतन आणि संवर्धन करत असतानाच आधुनिक नृत्यशैलींशी साधलेला सुंदर समन्वय, विद्यार्थ्यांना दिलेले मार्गदर्शन आणि भारतीय नृत्यकलेला दिलेले योगदान हे खरोखरच कौतुकास्पद आहे. आपण आमच्यासाठी वेळ काढून आपल्या जीवन प्रवासातील अनेक प्रेरणादायी पैलू उलगडून दाखवले. त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी आणि भविष्यातील सर्व उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. आपण इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मला इथे बोलवल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद करते. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वासह. तोपर्यंत नमस्कार. श्रोते हो, आताच आपण नारी विश्व या कार्यक्रमांतर्गत नृत्य दिग्दर्शिका किरण भेले यांच्याशी प्रज्ञा इंगोले यांनी साधलेला संवाद ऐकलात. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य दिलं होतं गणेश देशमुख यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.